मेसर्स बी एंड शिंदे अँड असोसिएट्स. IT रिटर्न, GST रजिस्ट्रेशन, ट्रस्ट रजिस्ट्रेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट, फर्म रजिस्ट्रेशन, MSME रजिस्ट्रेशन, डिजिटल सिग्नेचर, शॉप ॲक्ट लायसन्स, फूड लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम. बी एंड शिंदे, सर्टिफाईड ऑडिटर अँड टॅक्स कन्सल्टंट. संपर्क 88 057 58 304 आणि 86 686 70 425. ठिकाण ऑफिस नंबर 17C, सिटी सेंटर कॉम्प्लेक्स, मालदाड रोड, संगमनेर. जिल्हा विकासासाठीच्या विविध योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करून अहमदनगर जिल्हा राज्यात विकासाच्या बाबतीमध्ये अव्वल राहील. ग्रामविकास आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या योजना त्यासाठी सहाय्यभूत ठरतील असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हावासियांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करत अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नसल्यामुळे सर्वांनी आरोग्यविषयक नियमांचं पालन करावं असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. अहमदनगरमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर पार पडलं. तर यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या 71व्या वर्धापनाच्या मी शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपला जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण यासह विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सर्वांच्या मनात एक निश्चित असे चित्र आहे. सर्वांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या मदतीने चित्र प्रत्यक्षात आणण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. मित्र, गेले जवळपास वर्षभर आपण कोरोनासारख्या महामारीशी सामना करत आहोत. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस, महानगरपालिका, आरोग्य यंत्रणेनं या कालावधीत अधिक परिश्रम घेतले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील नागरिक तसेच स्वयंसेवी संस्था, संघटना याने या कामी अतिशय चांगले काम केले आहे. कोरोना लसीकरणाच्या माध्यमातून आपण कोरोनाला हरवण्याची लढाई सुरू केली आहे. मात्र ही लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी आरोग्यविषयक नियमांचे पालन करावे असे माझे मत आहे. सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या संकटाला तोंड देत आपण सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाचे निर्णय घेतले. एकीकडे आरोग्यविषयक बाबींची परिपूर्तता करण्यासोबतच राज्याच्या खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असणाऱ्या शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम आपण केले. 2 लाख रुपयापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी आपण महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरू केली. या योजनेत राज्याचा सर्वाधिक लाभ आपल्या जिल्ह्याने घेतला आहे हे मी आवर्जून सांगू इच्छितो. जिल्ह्यातील 2,84,868 शेतकऱ्यांना 1,727 कोटी रुपये कर्जमुक्तीचा लाभ या योजनेतून मिळालेला आहे. ते 3 जून 2019 पर्यंत आणि 2 लाखापर्यंत जास्त कर्ज असणाऱ्यावर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांना 3,123 कोटी रुपयांचे कर्ज वाटप आपण यापूर्वी केले. यावर्षी अधिकाधिक आणि वेळेवर कर्ज वाटप करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 228 कोटी अधिक अनुदान आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. आपल्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक ज्ञान भरपूर आहे. या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात एकूण 1400 ठिकाणी संत शिरोमणी सावतामाई रहित बाजार सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे. शेतीपूरक व्यवसायाला बळ देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. आपल्या जिल्ह्यात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब आहे. जिल्ह्यात काही भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पण प्रशासन पशुसंवर्धन विभागाचे तात्काळ त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना सुरू केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पोल्ट्री व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणारे शेतकरी अत्यंत येणार नाहीत याने राज्य शासन प्रयत्नशील आहे. याशिवाय राज्य शासनाने कृषी पंप विद्युती धोरण 2020 जाहीर केले आहे. शेतकऱ्यांनी त्याचाही लाभ घ्यावा
असे मी त्यांना आवाहन करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या थोर विभूतीची वारसा आपल्याला लाभला आहे. सामाजिकदृष्ट्या एकसंघ, आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि औद्योगिकदृष्ट्या नवयुवकांनी रोजगाराची नव्या संधी निर्माण करणारे राज्य येत्या काळात आपल्याला बनवायचे आहे. आपला जिल्हा हा या विकास प्रगतीतील महत्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. आपल्या जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व ओळखून येथील स्थळांचे संरक्षण संवर्धनाचा निर्णय आपण घेतला आहे. या वास्तूच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आपण निधीची तरतूद केलेली आहे. सन 2020-21 या नियोजन आराखड्यात विकासासाठी 670 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत आहे. त्याबरोबर राज्य स्तरावर अधिकाधिक निधी मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे. मित्रांनो, कर्जमुक्ती योजनेवर 10 रुपयात सकल भोजन देणारी शिवभोजन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये अनेक गरीब आणि गरजूंना या योजनेचा आधार दिला. जिल्ह्यात 9,50,000 शिवभोजन थाळ्यांच्या माध्यमातून या गरजूंनी पोटाची भूक भागवली. त्यावेळी जवळपास 3.25 कोटी रुपयापासून अधिक तरतूद आपण यावर करून खर्च केलेला आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होत आहे. शिधापत्रिकेचे संगणकीकरण केल्यामुळे योग्य लाभार्थीला धान्य पुरवठा करणे सुलभ झाले आहे. यामुळे प्रति महिना 4,500 मेट्रिक टन धान्याची तर दरमहा 1.5 कोटी रुपयाची बचत होत आहे. गाव विकासासाठी आपल्या सरकारचे विशेष प्रयत्न प्राधान्याने असणार आहे. कैलासवासी आर पाटील स्मार्ट गाव योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक गावात विकास प्रक्रियेत सहभाग वाढणार आहे. स्थानिक संस्था बळकटीकरण 15,000 निधी, ग्रामपंचायतीसह पंचायत समिती जिल्हा परिषदांना देणे, ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी विविध योजनांची एकत्रित करून महाआवास योजना ग्रामीण भागात राबवणे, देशाचे लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सवलत असे निर्णय आपण घेतले. यापुढे 6 जून हा दिवस शिवस्वराज दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आपण घेतला. या दिवशी राज्यभरातील ग्रामपंचायतच्या पंचायतीचे जिल्हा परिषदा भगवी गडी उभारले जाऊन शिवाजी महाराजांचं स्मरण आपण करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी आपण नुकतीच शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जनावरांच्या गोठा बांधकाम, पालन रोड बांधकाम, रस्ता, दुतर्फा लागवड, पालन रस्ते आणि इतर रस्ते, पोल्ट्री शेड, भूजमधी मॅडेट, कंपोस्टिंग आदी कामे करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागामध्ये 1 लाख किलोमीटर लांबीचे पालन रस्ते आणि इतर खडीकरणाचे रस्ते निर्मितीचा संकल्प आपण केला आहे. याशिवाय हर हर गोटे घर घर गोटे हा उपक्रम ही आपण या मनरेगामधून राबवण्यात करणार आहोत. बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी ग्रामीण भागात विशेष लक्ष केंद्रित करून युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय किमान कौशल्य कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक चांगल्या रीतीने व्हावी असा आपला प्रयत्न राहणार आहे. नागरिकांची विविध प्रश्न सुटण्यासाठी त्यांना तत्पर सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच अग्रेसर असते. मिशन बिगिन अगेन म्हणत आपण सर्व सेवा पूर्वक करण्यास सुरुवात केली आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या त्यांच्या दैनंदिन व्यवहारात विविध ठिकाणी आवश्यक असलेली कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहे. त्याचा लाभ निश्चितपणे सर्व जिल्ह्यावासींना होणार आहे. कृषीप्रद योजनांच्या बाबतीत आपला जिल्हा आघाडीवर आहे. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानात आपण राज्यात प्रथम क्रमांकावर आहोत. आतापर्यंत 11,874 लाभार्थ्यांना 76 कोटी 9 लाख रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत 348 कोटी 32 लाख रुपयाचे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले गेले आहे. सध्या जिल्ह्यातून येणाऱ्या विविध महामार्गाचे काम सुरू आहे. काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ती पूर्ण झाल्यावर जलद जलद चालना मिळेल. जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 25 रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. याशिवाय गाव पातळीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लढणाऱ्या जिल्हा परिषद सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयाची विमा कवच आपण दिले आहे. राज्यातील 5 कोटी ग्रामीण भागातील जनतेला आर्सेनिक अल्बम 30 आणि आयुर्वेदिक गोळ्याचे वाटप केले गेले आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून पोलीस दलासाठी 20 नवीन वाहने आपण आता देत आहोत. आपला देश हा लोकशाही धर्मनिरपेक्ष मानणारा देश आहे. लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत सर्वांच्या सक्रिय सहभाग आवश्यक आहे. तो आपण सर्व द्याल असा मला विश्वास आहे. आणि आपल्याला सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचं सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, अनिल गाडेकर,
सहाय्यक फौजदार काशीनाथ खराडे, राजेंद्र सुपेकर, चालक सहाय्यक फौजदार अर्जुन बडे, पोलीस हवालदार शैलेश उपासनी, मनसूर सय्यद, कैलास सोनार, पोलीस हवालदार अजित पवार, तर पोलीस निरीक्षक ज्योती गाडेकर यांचा उत्कृष्ट अपराध सिद्धीकरिता रुपये 7,000 आणि प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग या विभागातील कर्मचारी AR ठाणगे यांचा कर्तव्य बजावताना कोरोना संसर्गानं मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये विमा कवच आणि कोविड योद्धा प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, युवक, महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.